Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये BMS तसेच BHMS कॅप राऊंड 3 चे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो जो काही ऑल इंडिया कोटाचा 15% BMS व BHMS चा कॅप राऊंड 3 होता तो देखील निकाल स्टेट कोटा सोबतच जाहीर करण्यात आलेला आहे। अनेक विद्यार्थ्यांचे BMS व BHMS चे स्वप्न पूर्ण झाले, तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या नावासमोर अद्याप देखील चॉईस नॉट अवेलेबल अशा पद्धतीने आलेला आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन, व ज्या विद्यार्थ्यांना अद्याप कॉलेज मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नका। महाराष्ट्रामध्ये BMS व BHMS चे आणखी राऊंड होतात। हा जो काही कॅप राऊंड 3 होता यानंतर ऑनलाइन स्ट्रे वॅकन्सी राऊंडची प्रोसेस होईल। मागील वर्षीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये BMS व BHMS या कोर्सेससाठी एकूण 12 राऊंड झालेले होते। जर आपण या कॅप राऊंड 3 चा विचार केला तर हा कट ऑफ थोडासा हायर साइडला राहिलेला आहे, कारण तुम्हाला पण माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जो MBBS आणि BDS चा कॅप राऊंड 3 आहे तो डिले झाला होता। त्यामुळे अनेक असे विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी BMS ची जागा होल्ड करून थांबलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना BMS ॲडमिशन कॅन्सल करण्यासाठी वेळच मिळालेला नाही। असे विद्यार्थी आता 30 ऑक्टोबर रोजी ज्या वेळेस कॅप राऊंड 3 MBBS चे निकाल लागतील त्यावेळेस जर त्यांना MBBS किंवा BDS ची जागा मिळाली तर असे विद्यार्थी BMS ची जी काही जागा त्यांनी होल्ड केलेली आहे ती जागा कॅन्सल करून तिकडे ॲडमिशन साठी जातील। त्यामुळे जर तुमच्या नावासमोर अशा प्रकारे चॉईस नॉट अवेलेबल आला असेल तर काळजी करण्याची गरज नाही। जे काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड होतात त्यामध्ये तुमचं BMS व BHMS चं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। जर आपण या लागलेल्या राऊंडचा विचार केला तर ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये BMS व BHMS कॉलेज मिळालं आहे असे विद्यार्थी 30 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं आहे ते कॉलेज घेणं बंधनकारक आहे। जर तुम्ही मिळालेलं कॉलेज जॉईन नाही केलं तर तुम्ही ग्रुप B च्या काउन्सिलिंग प्रोसेसमधून बाहेर पडाल व यापुढे तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या राऊंडमध्ये जे काही BMS व BHMS चे राऊंड होतात त्यामध्ये भाग घेता येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं असेल तर ते कॉलेज जाऊन ॲडमिशन करणं बंधनकारक आहे, याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी। या राऊंडचे कॅटेगरीनुसार कट ऑफ काय गेले, विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत स्टेट कोटामध्ये तसेच ऑल इंडिया कोटामध्ये BMS आणि BHMS कॉलेज मिळालं या संदर्भात उद्या सकाळी मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्यामुळे बालाजी एज्युकेअर सोबत कनेक्टेड रहा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।